घर सोडून जाऊ नये म्हणून. नाही नाही, हे बघ आपण घर सोडतोय आणि सोडतोय. चल चल लवकर निघूया चल. तुला सोडायचंय ना, तू जा. मी नाही जाणार या घरातून कुठं. पण आपण दोघांनी मिळून ठरवलं होतं ना की आपण घर सोडणार आहे म्हणून. तू ठरवलं होतंस, मला एकदा तरी विचारलंस? माझं मत तुझ्यासाठी काहीच महत्वाचं नाही आहे ना रे. म्हणजे तू पण लोकांसारखं बायकोला गृहीत धरायला लागलास ना. अधोक्षज नाहीयेस रे असा. का वागतोयस? राग आला म्हणून कुणी घर सोडतं का? अरे पिढ्यानं पिढ्याच्या घराने आपल्याला आधार दिला, त्या वाड्याला सोडून जाशील? ज्या आईनं जन्म दिला तिला सोडायचा विचार तरी कसं करू शकतोस रे तू? हो करतो मी हा विचार. कारण तू पण बघतेस की तुझ्यासोबत कशी वागते म्हणून. अगं तिला माझी आई म्हणून मिरवण्यात काहीच इंटरेस्ट नाही. तिला फक्त हे घर, जमीन आणि पैसा यांची मालकी पाहिजे बस. जरा सांभाळून बोल. आणि त्या आमच्याशी कशाही वागू दे, तू त्यांच्याशी वागायचंस. तुझ्याकडे आई आहे ना रे, म्हणून किंमत नाही तुला. ज्यांच्याकडे आई वडील असतात ना, त्यांना विचार कसं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दोक्षज, ह्या जगात सगळ्यात जास्त तुझ्यावर कोणी प्रेम करत असेल ना, तर त्या मोठ्या बाई आहेत. त्यांची सगळी धडपड फक्त तुझ्यासाठी असते रे, तुझ्या भविष्यासाठी. आणि सप्तपदीच्या वेळेस जे वचन मी दिली काय खोटी होती का रे? अधोक्षज, मी या घराचे 2 तुकडे होऊ देणार नाही. वचन दिले मी सगळ्यांना. अधोक्षज, अरे बाहेर 4 भिंती मिळतील, शेजारी पाजारी मिळतील, पण जिव्हाळ्याची रक्ताची नाती इथे आहेत आपली या वाड्यात. ते बाहेर नाही मिळणार. हे बघ, तू जरा डोकं शांत कर, मग विचार कर. पटेल तुला माझं म्हणणं? एक मिनिट, सगळ्यांच्या डोळ्यात बघ आणि मला सांग, आनंद होतोय का यांना? तू घर सोडून जातोस त्याचा? एकाच्या तरी डोळ्यात दिसलं ना अधोक्षज तुला हे? तर मग मी तुझ्यासोबत हे घर सोडायला तयार आहे.